जय भीम नमबुद्धाय. अण्णाभाऊ साठे यांना लोकशाहीर ही पदवी बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. विचार पडला ना तुम्हाला? असं कसं होऊ शकते? लोकशाहीर ही पदवी बाबासाहेब आंबेडकरांनी दिली अण्णाभाऊ साठेंना. विचार करा. मी म्हणत नाही, कारण मातंग समाजाच्या एका थोर अभ्यासक रमेश राक्षे यांनी आपल्या लिखाणात सांगितलेलं आहे की त्यांचा एक ग्रंथ आहे, गौरव ग्रंथ, ते महाराष्ट्र शासनाच्या बार्टीने प्रकाशित केलेला आहे. आणि हा प्रकाशित केल्यामुळं त्या ग्रंथामध्ये हे सांगितलं आहे की 1942मध्ये बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा मुंबईला आलेले होते आणि ते लेबर मिनिस्टर होते. कळलं काय? तर मुंबईला आल्यावर जेव्हा कॉम्रेड मोरे आणि त्यांचे सहकारी बाबासाहेब आंबेडकरांना भेटले, तेव्हा कॉम्रेड मोरेंनी अण्णाभाऊ साठेंची ओळख करून दिली बाबासाहेबांशी. कळलं काय? तर दिल्यावर अण्णाभाऊ साठेंचे परिचय बाबासाहेब आंबेडकरांशी करून दिला. तेव्हा कॉम्रेड मोरे म्हणाले बाबासाहेबाला, बघा हे शाहीर आहात, तर मग बाबासाहेब आंबेडकरांना काहीतरी ऐकावा. तर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी ऐकवलं. तर बाबासाहेब आंबेडकर म्हणे, अरे वाह, काय मस्त तुम्ही गाता, काय शब्द आहे तुमचे, तुम्ही समाजाचं हित, समाजाचं जे समाजावर असलेले अस्पृश्यता आहे हे तुम्ही तुमच्या शब्दात मांडलेले आहेत. तुम्ही शाहीर नाही, लोकशाहीर आहेत, असं अण्णाभाऊ साठेला संबोधलं. कारण गौरव ग्रंथामध्ये बार्टीने प्रकाशित केलेल्या रमेश राक्षे हे आपल्या लेखनात सांगतात आणि ते मातंग समाजाचे आहे लेखक. विचार करा. अण्णाभाऊ साठे यांना लोकशाहीर ही पदवी बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. पण काही नंगचोट लोकांना, काही मनुवादी भडव्यांना हे पटलं नसतं. कारण अण्णाभाऊ साठेंना तेव्हा कोणीच ओळखत नव्हतं. त्यांची ओळख निर्माण कधी झाली? 1955 नंतर. तेव्हा लोक ओळखायला लागली. तिच्या अगोदर अण्णाभाऊ साठेंचं नाव निशान होत नव्हतं, कोणी ओळखत नव्हतं अण्णाभाऊ साठेंना. समजलं का? कारण अण्णाभाऊ साठेंच्या लेखणीमध्ये गुलामगिरी होती, अस्पृश्यता होती, त्याची वागणूक होती. हे बाबासाहेबांना त्यांचे शब्द कळले, त्यांच्या यातना कळल्या. त्या कारणामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना लोकशाहीर ही पदवी दिली. लोकांची शायरी म्हणजे लोकांचं दुःख, लोकांचे हित, ज्यावर लोकांवर अत्याचार होत आहे हे त्यांच्या लेखणीच्या द्वारे, त्यांच्या शब्दाच्या द्वारे त्यांनी लिखाण केलं आणि ते गायलं. त्या कारणामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी ते ऐकलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं, अरे वा, काय शब्द आहे तुमच्या याचे, अरे वा, काय लिखाण करता तुम्ही. तर बाबासाहेब आंबेडकर, तुम्ही शाहीर नाही, लोकशाहीर आहेत, असे बाबासाहेबांचं वक्तव्य आहे. कारण मातंग समाजाचे लेखक रमेश राक्षे लिहितात, मातंग समाजाचे आहे ते स्वतःहून लिहितात. आपल्या गौरव ग्रंथामध्ये महाराष्ट्र शासनाने बार्टीच्या माध्यमातून त्यांनी प्रकाशित केलेला ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला हेच कळलं की बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीर ही पदवी अण्णाभाऊ साठेंना दिली. हे तुम्हाला माहित होतं का? मलाही सांगा, नक्की कमेंट करून सांगा. हे तुम्हाला माहित होतं का? बाबासाहेब आंबेडकरांनी अण्णाभाऊ साठेंना लोकशाहीर पदवी दिली म्हणून. पण काय आहे की याचा सबूत आतापर्यंत कोणालाच मिळाला नाही. कारण जास्त लिखाण लिहिलं गेलं नाही. हे ठळठळक पुस्तकं आपल्याला हे ऐतिहासिक दृष्टिकोनातून जुन्या या ग्रंथालयामध्येच मिळणार, बाकीच्या ठिकाणी मिळत नाही. मी ते वाचलं आहे, त्या कारणामुळे मी तुम्हाला सांगितलं आहे. गुगलही करा ना, तर गुगलमध्ये पण दिसणार नाही हे. कळलं का? कारण कसं आहे, गुगलपाशी डाटा कसा राहते की तो डाटा गुगलला मिळाला तोच राहते, पण हा जो डाटा आहे हा डाटा गुगलपाशी पण नाही आहे. कारण लोकशाहीर ही पदवी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी अण्णाभाऊ साठेंना दिली. कारण तुमच्या मनामध्ये प्रश्न चिन्ह निर्माण झालेलंच आहे.
कारण अण्णाभाऊ साठे यांना लोकशाहीर पदवी कशी दिली बा, काय दिली? कारण बाबासाहेब आंबेडकरांनी ही लोकशाहीर पदवी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना लोकशाहीर ही पदवी दिली. त्यांना शाहीर म्हणत होते, पण तुम्ही शाहीर नाही, हे लोकशाहीर आहात, अशी बाबासाहेब आंबेडकरांनी उद्गारले शब्द. त्या कारणामुळं आणि जेव्हा 1942 साली बाबासाहेब आंबेडकर लेबर मिनिस्टर झाले पहिल्यांदा, तेव्हा ते बाबासाहेब आंबेडकर मुंबईला पहिल्यांदा आले होते. तेव्हा त्यांची भेट अण्णाभाऊ साठेंची झाली आणि ते करून दिली कॉम्रेड मोरे साहेबांनी. आणि त्याचे सहकारी आले होते भेटायला. मग कॉम्रेड मोरे साहेबांनी अण्णाभाऊ साठेंची ओळख करून दिली. तेव्हा तिथे त्यांनी पोवाडा गायला, त्यांच्या लिखाणाबद्दल त्यांनी सांगितलं. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर विचारात पडले. त्यांच्या लेखणीने ते बेधुंद झाले आणि त्यांना म्हटलं की तुम्ही शाही नाही, लोकशाहीर आहात. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.